नमस्कार मित्रांनो, आज आपण बुद्धिझम फॉर बिगिनर्स या पुस्तकातील अध्याय 9 समजून घेणार आहोत. या अध्यायाचं नाव आहे मृत्यू, मरण आणि मधली अवस्था. या भागात आपण मृत्यू म्हणजे काय, मरणाच्या वेळी काय घडतं आणि त्यानंतर काय होतं हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. शांतपणे ऐका आणि स्वतःच्या जीवनाशी जोडून पहा. आपण सगळे एक गोष्ट टाळतो, मृत्यूबद्दल विचार करणं. पण खरं सांगायचं तर मृत्यू हा जीवनाचा एक नैसर्गिक भाग आहे. तो कधी ना कधी प्रत्येकाला येणारच आहे. त्यामुळे त्याची भीती बाळगण्यापेक्षा त्यासाठी शांतपणे तयारी करणं जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आजारी असते किंवा शेवटच्या टप्प्यावर असते, तेव्हा तिच्या मनात अनेक चिंता असतात. घराचं काय होईल? पैशाचं काय होईल? मुलांचं काय होईल? अशा वेळी आपण तिची मदत केली पाहिजे. तिच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित लावायला मदत केली तर तिचं मन हलकं होतं. उदाहरण बघ, एखादा माणूस आयुष्यभर कष्ट करून पैसा कमावतो, पण शेवटच्या क्षणी त्याला चिंता लागते की माझ्यानंतर कुटुंबाचं काय? जर त्याने आधीच सगळं नीट ठरवलं असेल तर तो शांतपणे जाऊ शकतो. तसंच आपल्या मनात जर कोणाबद्दल राग, दुःख किंवा वाईट भावना असतील, तर त्या सोडणं खूप गरजेचं आहे. शेवटच्या क्षणी मन स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं असतं. एखाद्याला मला माफ कर असं सांगणं किंवा मी तुला प्रेम करतो असं सांगणं, या छोट्या गोष्टी मनाला खूप शांत करतात. आपण अनेकदा चूक करतो, एखादी व्यक्ती मरणाच्या जवळ असताना आपण स्वतःचं दुःख दाखवतो. रडतो, घाबरतो आणि म्हणतो तू जाऊ नकोस. पण यामुळे त्या व्यक्तीचं मन अजून अस्थिर होतं. त्याऐवजी आपण शांत राहून तिला धीर दिला पाहिजे. जसं एखादा मित्र कठीण प्रसंगात असतो, तसं त्याला शांतपणे साथ देणं महत्त्वाचं आहे. मृत्यूच्या वेळी शांत वातावरण, कमी आवाज आणि प्रेमळ शब्द हेच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठं सहाय्य असतं. शेवटी आपल्याला विचार करायला हवा, आपण आज कसं जगतोय? कारण आपलं आजचं जीवनच आपल्या शेवटाला आकार देतं. जर तू रोज तणाव, राग आणि लोभ यात अडकून राहिलास तर मन कधीच शांत होणार नाही. पण जर तू प्रामाणिकपणे, शांतपणे आणि इतरांना मदत करत जगलास तर मन स्थिर होतं. उदाहरणार्थ, जॉबमध्ये प्रेशर असतो, पण शांत राहून काम केलंस तर ताण कमी होतो. पैशाबाबतही तसंच, पैसा महत्त्वाचा आहे, पण त्यावर जास्त अवलंबून राहिलास तर तणाव वाढतो. नात्यांमध्ये समजूतदारपणा ठेवला तर जीवन सोपं होतं. मित्रासारखं सांगतो, शेवटी आपण काहीच सोबत घेऊन जात नाही. फक्त आपल्या कृती आणि आपलं मन आपल्या सोबत जातं. त्यामुळे आजपासूनच चांगलं विचार कर, चांगलं वाग आणि शांतपणे जग. हळूहळू तुला जाणवेल की जीवन बदलतंय आणि मनात खरी शांती येते. या चॅनलवर तुम्हाला बुद्धांच्या धर्माविषयी जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन बुक समरी आणि नवीन अध्यायांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा.